नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 ऑगस्टचं हे प्रेरणादायी भाषण. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ सर्वजण पाहताय, परंतु तुम्ही कमेंट्स करत नाही. तर कमेंट्स करायला विसरू नका. चला तर पाहूया 15 ऑगस्टचं इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर. अश्रूंच्या साक्षीनं मातीनं घेतलं रूप स्वातंत्र्याचं, धगधगत्या बलिदानातून उमरलं स्वप्न स्वातंत्र्य भारताचं. सन्माननीय मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालकगण आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहानं आज या ठिकाणी साजरा करत आहोत. मित्रांनो, हा दिवस केवळ आनंदाचा, केवळ उत्सवाचा नाही, तर आत्मपरीक्षणाचा आणि कृतज्ञतेचा आहे. हे देखील आपण सर्वांनी समजावून घ्या. आजच्या दिवशी 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या देशाने इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवलं. पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? फक्त बाह्य स्वातंत्र्य नाही, तर विचारांचं, श्रद्धेचं, शिक्षणाचं आणि स्वाभिमानाचं स्वातंत्र्य. आज आपण जे मोकळेपणानं बोलतोय, लिहितोय, शिक्षण घेतोय, आपली मतं मांडतोय, त्यामागे अनेक बलिदानांची कहाणी आहे. भगतसिंग, ज्यांनी वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी हसत हसत फासावर गेले. झाशीची राणी, जिनं छातीत बाळ घेतलं आणि तलवारही. महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रयत्नशील राहिले. सुभाष बाबूंनी जी घोषणा दिली, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, हे केवळ नावं नाहीत, तर भारताच्या श्वासात मिसळलेलं हे तेजस्वी तारे आहेत. आज आपण मोठ्या अभिमानानं म्हणतो की भारत तंत्रज्ञान, संरक्षण, विज्ञान आणि शिक्षणात पुढे आहे. पण हे सगळं त्या थोर क्रांतिकारक महापुरुष यांच्यामुळेच हे शक्य झालं, ज्यांनी देशासाठी स्वतःला झोकून दिलं. आजची युवा पिढी म्हणजे आपण, आपल्याकडे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आहे. पण कर्तव्य भावना आहेत का? देशासाठी एक वचन द्यायला आपण तयार आहोत का? स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर मतदान करा, तेही 100%. शिका, सजग बना, हुशार बना आणि सत्यासाठी उभे राहा. हेच खरं देशभक्तीचं रूप आहे. होय, आज आपण स्वतंत्र आहोत, पण अजूनही दारिद्र्य, बेरोजगारी, विषमता, कुपोषण, अपप्रवृत्ती यांचा अंधार आजही आपण शिल्लक आहे, हे आपण पाहतोय. हा अंधार दूर करायचा आहे. तो मेणबत्ती नाही, तर स्वतः उजेड होऊन. कारण भारत माझा देश महान आहे, पण तो तेव्हाच महान राहील जेव्हा त्यांचे नागरिक जबाबदारीनं जगतील, वागतील. चला, आजच्या या पवित्र मंगल दिनी एक संकल्प आपण सर्वांनी करूया. होय, मी भारतीय आहे. म्हणून स्वामी विवेकानंद असं म्हणतात, मी भारतवासी आहे. भारतवासी माझा हा प्राण आहे. भारताच्या देवदेवता ह्या माझ्या ईश्वर आहेत. भारतीय समाज हा माझ्या बाळपणाचा पाळणा, माझ्या तारुण्याची फुलबाग, माझ्या वार्धक्याची वाराणसी आहे. बंधूंना उच्च स्वराने उद्घोष करा, भारताची माती माझा स्वर्ग आहे. भारताच्या कल्याणात माझं कल्याण आहे. हे गौरीनाथ, हे जगदंबे, मला मनुष्यत्व दे. मित्रांनो, माझं प्रत्येक पाऊल, माझा प्रत्येक विचार हा देशासाठी असणार आहे, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. खरं तर आज त्याच विचारानं प्रत्येक तरुणानं कृतिशील ठाम निश्चय या निमित्तानं करूया आणि म्हणूया, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि सर्वात मोठं जय हिंद, वंदे मातरम.